नमस्कार मित्रांनो, स्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सोहमला कलाने आतमधून डाळ, थोडासा गूळ आणि पोळपाट लाटणं सर्व काही हे पुरणपोळ्या बनवण्याचं साहित्य आणण्यासाठी आत पाठवलेले असतात। तेव्हा सोहम हा कलाचे ऐकतो आणि ते सर्व साहित्य घेण्यासाठी किचनमध्ये येतो। तर किचनमध्ये सरोज काकी आणि रजनी ह्या दोघी पुरणपोळ्याचा नैवेद्यासाठी स्वयंपाक करत असतात। सोहम त्या दोघींकडे बघत असतो। तेव्हा सोहम विचार करतो की अरे बापरे, येथे तर सरोज काकी सुद्धा आहे। आईला हे सर्व कसे सांगायचे की कला वहिनीला सर्व काही हे सामान लागते म्हणून। आणि तेव्हा सोहम हा रजनी जेव्हा त्याच्याकडे बघत असते तर खानाखुणा करून तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु रजनी मात्र ही सरोज समोर बोलून जाते की अरे सोहम, काय काय लागते तुला आणि तू असल्या खानाखुणा का करतोस। तेव्हा सरोज सुद्धा सोहमकडे बघत असते। नेमकं तुला काय म्हणायचे मला काही कळत नाही। तेव्हा सोहम डोक्याला हात लावतो। तेव्हा सरोज सुद्धा विचारते की अरे सोहम, काय झालं, काही हवं आहे का तुला, भूक वगैरे लागली की काय। तेव्हा सोहम मुद्दाम हसून म्हणतो की अगं नाही काकी, मी सहज आपला असं करत होतो, तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा। नेमकं आता काय करू हा विचार करत असताना अचानक तो गुचकी लागल्याचं नाटक करतो। सरोज विचारते की याला असे अचानक गुचक्या कसे लागल्या असतील। तेव्हा सोहम म्हणतो की मला मध्ये मध्ये येतात आणि आई तुम्हाला पाणी दे पिण्यासाठी। सोहम म्हणते की हो हो बस, मी लगेच घेऊन येते। तेव्हा सोहम मोठमोठ्याने गुचक्या देत असतो। रजनी म्हणते की थांब, मी लगेच आले आणि सरोजला म्हणते की वहिनी मी लगेच येते। तेव्हा रजनी पाणी घेऊन येते आणि विचारते की काय रे सोहम, गुचक्या कशा लागल्या। तेव्हा सोहम हळूच म्हणतो की आई अगं हे बघ, मला गुचक्या वगैरे काही राहिले लागलेले नाही आणि बाहेर कलावहिनी आहे ना, तिला जे काही पुरणपोळ्यासाठी साहित्य लागतं। रजनी म्हणते की काय, तर सोहम म्हणतो की आई तिला पुरणपोळ्या करण्यासाठी जे काही पोळपाट, कणिक वगैरे जे काही लागते ते मला तिने आणण्यासाठी सांगितले। आणि आई जर मी तुला सरोज काकी समोर हे सांगितले असते तर तिने परत अडवले असते, म्हणून तुला खानाखुणा करून मी हे सांगत होतो। तेव्हा रजनी म्हणते की बरं थांब, मी तुला सर्व काही साहित्य आणून देते। तेव्हा सोहम तेथे बस। तेव्हा रजनी ही सरोज जवळ येते आणि म्हणते की मुद्दाम वहिनी अहो, तुमच्या खोलीमध्ये जेव्हा मी गेले होते तेव्हा फोन वाजत होता, मी आणून देऊ का। तेव्हा सरोज म्हणते की नको थांब, मी जाते आणि बघून येते। तेव्हा सरोज लगेच आपल्या रूमकडे जाते। तर रजनी तेवढ्यात लगेच एक पिशवी घेते आणि ती पिशवीमध्ये जे काही पोळपट लाटणं, पीठ वगैरे, डाळ सर्व काही त्यात टाकते। तेव्हा सोहम ते सर्व सामान बाहेर घेऊन येतो आणि कलाला विचारतो की वहिनी अगं आज येथे कसा नैवेद्य तयार होईल। तेव्हा कला म्हणते की अरे जर आज देवी आईला नैवेद्य नाही भेटला माझ्या हातचा पुरणपोळीचा, त्यामुळे मी थोडंसं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न नक्की करते आणि तू सामान आणले का। तेव्हा सोहम म्हणतो की हो हो आणले। तर कला लगेच ते सर्व सामान घेते आणि तयारीला लागते। त्यानंतर इकडे संगीता आणि दिनकरला सुद्धा कलाचे खूप टेन्शन येते, तिची काळजी लागलेली असते की कारण घरामध्ये इतका काही तमाशा घडला, मग माझ्या कलाचे आता काय चालले असेल, तिच्या मनाला काय वाटले असेल, हे सर्व दिनकरला आठवते आणि त्याला खूप कलाची काळजी लागते। तर संगीताची सुद्धा ती स्थिती होते, ती सुद्धा ते काम करता करता विचार करते की माझ्या कलावर इतके घाणेरडे आरोप झाले, आज तुझा उत्सव आणि तुझे नवरात्र आणि तुझ्या कलावर आज ही वेळ आली। अनेक वर्षापासून तिने स्वतःच्या हाताने तुझे देवी आई रूप घडवले, आई तूच माझ्या लेकीला सांभाळून घे। आणि तेव्हा काजलच्या या दोघांकडे लक्ष जाते आणि त्या दोघांची ती अवस्था बघून काजल विचार करते की ह्या दोघांची सुद्धा कलाताईच्या काळजीने अवस्था कशी झाली, या दोघांना मी कसे सांभाळू तेच मला आता नाही कळत। दिनकरच्या डोळ्यातील पाणी जेव्हा तू पुसत असतो तेव्हा काजल ते त्याच्याकडे लक्ष जाते, तिला सुद्धा खूप वाईट वाटते। त्यानंतर इकडे कलाची सर्व पुरणपोळ्याचा नैवेद्य तयार करण्याची तयारी सुरू असते। अगदी खुश होऊन ती हे सर्व करत असते। मस्त डाळ सुद्धा शिजते आणि तिचं ते पुरण सुद्धा ती ग्लासने वाटते आणि मस्त तवा टाकून त्या चुलीवर तिने जी विटकरीची चूल केलेली असते त्यावर देवीसाठी पुरणपोळी तयार करते। तर इकडे रजनी आणि सरोजची सुद्धा लगबग सुरू असते की पुरणपोळ्या तयार करण्याची। तर कला ही आपली पुरणपोळी तयार करून लाटून ती तव्यावर भाजायला टाकते। तर इकडे रजनी सुद्धा आपली पुरणपोळी लाटते आणि तव्यावर भाजायला टाकते। दोघींची वेळ तर सेम एकच असते। तेव्हा इकडे कलाची सुद्धा आपली पोळी तयार होते आणि इकडे सरोज आतमध्ये येते। तर रजनी म्हणते की वहिनी सर्व पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। तेव्हा सरोज म्हणते की हो हो आणि ती रजनीला सांगते की येताना तू बाहेर पोळ्याचा डब्बा घेऊन ये आणि येताना चांदीचं ताट सुद्धा बाहेर घेऊन ये, म्हणजे आपण देवीला नैवेद्य दाखवू। तेवढ्यात आबा तेथे तयार होऊन येतात आणि त्या दोघींना विचारतात की तुमची सर्व काही तयारी करून झाली का। तर रजनी म्हणते की हो आबा, तर
आबा म्हणतात की चला मग आता पूजेची सर्व तयारी करून घ्या। तेव्हा देवी आईची मूर्तीची सर्व पूजेची तयारी होते आणि देवी आईचं रूप अगदी खुलून दिसत असतं। सर्वजण खूप छान पूजेला तयार होतात। आबा सर्वांना विचारतात की चला आता सर्वांची तयारी तर झाली असेल, चला आता आरती करूयात आणि नैवेद्य सुद्धा दाखवूयात। म्हणून सर्वजण अंबाबाईचा उदय असे जोरात ओरडतात। तेव्हा इकडे कला सुद्धा ही आपले ती पुरणपोळी तयार करून उठते आणि तेथून देवी आईला हा मनोभावाने हात जोडते। तर इकडे अद्वैत सर्व पूजेची तयारी करतो आणि पूजा करत असतो। तेव्हा कला सुद्धा मनोभावाने बाहेरूनच देवी आईला नमस्कार करते। तेव्हा सर्वजण अंबाबाईचा उदय उदय असे बोलून आबाही सर्व पूजा आरती झाल्यानंतर रजनीला नैवेद्याचे ताट घेऊन येण्यासाठी सांगतात। रजनी घाईने जाते आणि ते सर्व तयारी करून ती घेऊन आलेली असते। तर सरोज जे पोळ्याचा डब्बा असतो तर तो डब्बा घेते आणि नैवेद्यासाठी पोळी ठेवायला आणि तेवढ्यात ते झाकण तिचे व्यवस्थित निघत नसल्यामुळे सर्व पोळ्या हे खाली सांडतात। तेव्हा त्या सर्व नैवेद्याच्या पोळ्या खाली सांडल्यानंतर सर्वजण अगदी धक्क्याने बघतच असतात। तोपर्यंत इकडे कलाने देवी आईला नैवेद्य सुद्धा अगदी थाटामाटात मनोभावाने दाखवलेलं सुद्धा असते। ती नैवेद्याच्या कडाने ताटात पाणी शिपडते आणि मनोभावाने देवीला नमस्कार करून ते नैवेद्य सुद्धा दाखवते। देवीपर्यंत सर्वात अगोदर कलाचं नैवेद्य सुद्धा पोहोचतो। तर इकडे मात्र सर्व ती पोळी खाली सांडल्याने धक्क्याने बघत असतात। रोहिणी लगेच ही टपका मारते, अगं सरोज वहिनी, नैवेद्याच्या सर्व पुरणपोळ्या सांडल्यात तू, आणि आता ह्या नैवेद्याच्या पुरणपोळ्या खाली पडणं हे खूप मोठा अपशकुन असतो। तेव्हा सरोज म्हणते की मला खरंच कळले नाही की असे अचानक कसे झाले आणि अचानक हा डब्बा पोळ्याचा खाली कसा पडला तो। तेव्हा रजनी तर विचार करते आणि म्हणते की खरंच देवीला आता नैवेद्य कसा दाखवायचा आणि परत पुरणपोळ्या करणं तर शक्य नाही, उशीर होईल नैवेद्यासाठी खूप। तेव्हा आबा म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला अजून सुद्धा समजावून सांगतो की तुम्ही मूर्तीची स्थापना केली, सर्व तयारी सुद्धा केली, परंतु घरातील लक्ष्मीला मात्र तुम्ही बाहेर ठेवले। म्हणजे ज्या मूर्तीची तुम्ही इतकी पूजा करतात आणि साक्षात लक्ष्मीला तुम्ही बाहेर ठेवले, हाच खूप मोठा तुमच्यासाठी अपशकुन आहे। त्यामुळे अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, तिला घरात घ्या आणि हे सर्व काही तिला आपल्यामुळे त्रास होतो आणि आपल्यासाठी ती हे सर्व सहन करते, त्यामुळे तुम्ही तिला मानाने घरात घेऊन या, म्हणजे सर्व गोष्टी अगदी सुरळीत होतील, अजून काही झालेले नाही। तेव्हा सरोजला राग येतो। सरोज लगेच आबांना उत्तर देते की आबा अजून काही तसे झालेले नाही, कावळा बसायला फांदी तुटायला तसे निमित्त झाले आणि ठीक आहे, बाकीचा नैवेद्य तर आहेच, म्हणून आपण गोड म्हणून गुळाचा खडा ठेवूयात। त्यामुळे रजनी तू लगेच तोपर्यंत तू केळीचं पान घे आणि त्यावर बाकीचं जे काही सामान आहे ते ठेव, तोपर्यंत मी गुळाचा खडा घेऊन येते। तेव्हा रजनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही नैवेद्य ठेवत असते आणि सरोज तिला गुळाचा खडा आणून देते। तेव्हा म्हणतो की थांबा, तर सर्वजण सोहमकडे बघत असतात आणि सर्वांना तो सांगतो की आपल्याला गोळाचा नैवेद्य दाखवण्याची काही गरज नाही, कारण कलावाहिनीने स्वतःच्या हाताने पुरणपोळ्या तयार सुद्धा केलेल्या आहेत आणि नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे। ते ऐकून तर घरातील सर्वांना धक्का बसतो आणि सरोजला तर खूपच धक्का बसतो। आबा मात्र खूपच खुश होतात आणि रजनी सुद्धा। आबा म्हणतात की अरे वा, म्हणजे देवी आईने आपला नैवेद्य स्वतःच बनवून घेतला असे म्हणायचे। तेव्हा रजनी खुश होऊन सोहमला म्हणते की थांब सोहम, आणि लगेच तो कलाने जे ताट सोहमच्या हातामध्ये नैवेद्यासाठी दिलेले असते तर रजनी लगेच ती पुरणपोळी घेते आणि शेवटी देवी आईला ह्या कलाच्या हातच्या पुरणपोळीचा नैवेद्य हा पोहोचतोच। म्हणजे देवी आईने सुद्धा या घराला दाखवून दिलेले असते की कला खरंच किती चांगली आहे आणि सर्व काही कलाच्या हातची देवीला सुद्धा हे नैवेद्य सुद्धा भेटतो। तेव्हा अद्वैत मनोभावाने नैवेद्य दाखवून अंबाबाईचा उदय उदय असे सर्वजण बोलतात। तेव्हा आबा ते सर्व नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर म्हणतात की चला आता आरतीला सुरुवात करूयात। तर इकडे बाहेर कला सुद्धा मनोभावाने देवीला नमस्कार करते, शंख फुकला जातो आणि आरतीला ही सुरुवात होते। अद्वैत आपल्या हाताने आरती ओवाळतो आणि कला सुद्धा बाहेर आरती करत असते, म्हणजे टाळ वाजवत असते। तेव्हा मनोभावाने सर्वजण आरती करतात आणि अद्वैत सर्वांना आरती देतो। तेव्हा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण एकत्र जेवायला बसतात। तर लगेच ज्या कलाच्या हातच्या पोळ्या असतात तर अंजू सर्वांना वाढत असते। तर अद्वैत म्हणतो की मला सुद्धा नकोय आणि सरोज म्हणते की मला सुद्धा नकोय। आबा मात्र त्या दोघांकडे रागाने बघत असतात। रजनी ही श्रीकांतला वाढायला जाते, तेव्हा श्रीकांत सुद्धा रागाने म्हणतो मला सुद्धा ती पुरणपोळी नकोय। सोहमला आणि रजनीला सुद्धा खूप वाईट वाटते, सर्वजण एकमेकांकडे बघत असतात। तेव्हा आबा अंजूला सर्वांसमोर म्हणतात की अंजू, अगं तो प्रसाद आहे, जेवणा अगोदर प्रसादाचा घास अगोदर घ्यायचा असतो, ती परंपरा आहे आणि आजच्या दिवशी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य असतो। आणि हेच बघा, आपल्या घरच्या पुरणपोळीचा डब्बा सरोजच्या हातातून खाली पडला, पण तरी सुद्धा कलाने आपली परंपरा मोडून नाही दिली आणि देवीने सुद्धा सुनेच्या हातूनच प्रसाद करून घेतला। मग हेच बघा की प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी संकेत असतो आणि
प्रसाद सुद्धा असा नाकारायचा नसतो. तेव्हा अंजू मी सांगतो तू सर्वांना पुरणपोळी वाढ. तेव्हा आबांच्या सांगण्यानुसार अंजू सर्वांना ही ताटामध्ये पुरणपोळी वाढते. तेव्हा आबा सर्वांसमोर म्हणतात की मी आता फक्त प्रसादाची पुरणपोळीच खातो, बाकी मला काहीही नको. ती पोरगी तिकडे बाहेर उपाशी असेल म्हणून आबांना कलाची काळजी लागते. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की आबा तुम्ही व्यवस्थित जेवण करून घ्या, तुम्हाला औषधं सुद्धा घ्यायची आहेत. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ अद्वैता, अरे माझी नाचून बाहेर उपाशी आहे, मग माझ्या तोंडातून घास सुद्धा खाली नाही उतरणार. तेव्हा अद्वैत हा आबांना म्हणतो की ती जेवेल. तेव्हा लगेच सरोज रागाने अद्वैतकडे पाहत असते. तेव्हा अद्वैत सरोजला न घाबरता अंजूला म्हणतो की तू एक ताट तयार कर. तेव्हा सरोज लगेच अद्वैतला खुणावते की तुझे हे काय चाललंय. तेव्हा अद्वैत आबांकडे बघतो. तेव्हा अंजू ताट तयार करते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत साहेब. तेव्हा अद्वैत म्हणतो की चल माझ्या बरोबर, आणि तो अंजूला घेऊन बाहेर कलाकडे येतो. तर सरोजला खूप राग येत असतो, परंतु आबांसाठी मात्र तिला शांत राहावे लागते. तेव्हा अद्वैत कलासाठी ताट घेऊन गेला हे बघून आबांना तर खूप आनंद होतो आणि ते हसून जेवायला सुरुवात करतात. त्यानंतर इकडे कलाने ज्या पुरणपोळ्या केलेल्या असतात ते सर्व साहित्य ती व्यवस्थित आवरून ठेवत असते आणि देवी आईला मनोभावाने म्हणते की देवी आई, आजच्या दिवशी माझी परिस्थिती काही असो हे तर तुला माहितीच होत, पण माझ्या हाताने मी तुझ्या समोर शेवटी नैवेद्य करून ठेवला आणि यातच मला खूप समाधान सुद्धा आहे आणि आनंद सुद्धा वाटतो. म्हणून कला खूप खुश असते आणि ती व्यवस्थित सामान त्या पिशवीमध्ये भरते. आणि तेवढ्यात अंजू आणि अद्वैत बाहेर येतात. तर अद्वैत लगेच अंजूला म्हणतो की ते ताट तिला जेवणासाठी दे. तेव्हा कला म्हणते की मला काही नको. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, मी तुझ्यावर दया दाखवतो किंवा मला तुझ्याबद्दल वाईट वाटते म्हणून मी तुझ्यासाठी जेवण आणलेले नाही. आणि तेवढ्यात सोहम बाहेर येतो आणि ते सर्व तो ऐकत असतो. अद्वैत कलाला म्हणत असतो की चांदेकरांच्या दारात आलेली कोणतीही व्यक्ती येथून तृप्तच होऊन जाते आणि आज तर सणाचा दिवस आहे, त्यामुळे बाहेर कोणी जरी आले तरी त्याला आम्ही जेवण देतोच, ही आमच्या चांदेकरांची परंपरा आहे. तेव्हा कला म्हणते की नाही रे, तर एकदम बरोबर बोलतो, बाकी काही नाही, परंतु अपमानाने मात्र चांदेकरांच्या घरात पोट तर भरते, मी सुद्धा तो अनुभव घेतलेला आहे. तेव्हा अद्वैत काही न उत्तर देता कलाला म्हणतो की हे बघ, अंजूने ताट वाढून आणलेले आहे, त्यामुळे तू खाली बस आणि जेवण करून घे. तेव्हा सोहम ही सर्व बघत असतो. तेव्हा कला अंजूला म्हणते की अंजू, मला यातील काही नको, तू हे जे काही आहे ना ते सर्व आतमध्ये घेऊन जा. तेव्हा अद्वैत लगेच अंजूला म्हणतो की अंजू, आबा आतमध्ये काय म्हणालेत. तेव्हा अंजू विचारते की काय. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुलाच म्हणालेत ना की देवी आईचा प्रसाद हा सगळ्यांनी खायला हवा म्हणून. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे अंजू, मी पुरणपोळीचा एक घास म्हणून प्रसाद म्हणून घेते. तेव्हा कला त्यातील एक पुरणपोळीचा घास उचलते आणि अद्वैत तोपर्यंत लगेच आतमध्ये बाहेर निघून जातो. तेव्हा अंजू कलाला म्हणते की अहो कलाताई, काल रात्रीपासून तुम्ही बाहेर आहात, अशा कशा उपाशी राहणार आहात, किती दिवस उपाशी राहताल, त्यामुळे हे जे काही ताट आहे त्यातील जेवण करून घ्या. तुमच्या पोटात एकही अन्नाचा दाणा सुद्धा नाही, त्यामुळे थोडंसं खाऊन घ्या. तेव्हा कला म्हणते की अगं अंजू, मी उत्तम आहे, तू माझी काळजी करू नकोस, त्यामुळे चल तू सुद्धा, आता उशीर झालेला आहे, जेवण करून घे, आतमध्ये जा. आणि आत तर सर्वजण जेवायला बसले असतील, त्यामुळे त्यांना काय हवं काय नको हे बघू नये. तेव्हा अंजू लगेच ताट घेऊन आतमध्ये निघून जाते. तर सोहम लगेच धावतच कलाजवळ येतो आणि वहिनी, काय आहे ग वहिनी, तू असे करायला नको होतं, अगं तू ते ताट आतमध्ये का पाठवले, थोडं तरी जेवायला हवं होतं. तेव्हा कला सोहमला म्हणते की अरे सोहम, मला कळते की तू हे सर्व माझ्या काळजीपोटी बोलतो, आणि हेच बघ, जे काय आता मी माघार जर घेतली तर माझ्यावर जे काही आरोप अद्वैतने लावलेले आहे ते सर्व स्वीकारले असे त्याचा अर्थ होतो. आणि आता जे थोडंसं मी खाल्लं त्यामुळे मला थोड्या वेळासाठी तरी शक्ती मिळेलच. अरे पण माझ्या मनशक्तीचं काय, ती आयुष्यभरासाठी नष्ट होईल. हे बघ, जी चूक मी केलेली नाही त्याची शिक्षा मला भोगावी लागते, आणि हेच बघ, जोपर्यंत माझा मान मला परत मिळत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला नाही शिवणार. आय एम सॉरी. तेव्हा सोहम तर काही बोलत नसतो, नेमकं आता काय बोलू हे त्याला नाही कळत, आणि कलासाठी तिचा स्वाभिमान खूप मोठा असतो. त्यानंतर इकडे संगीता सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक करते आणि जेवणाचे ताट घेऊन ती समोर बसलेली असते, परंतु तिला कलाची आठवण येते. तिला असे वाटते की आपल्या कलाने काही खाल्ले किंवा नाही, म्हणून ती कलाच्या काळजीमध्ये डुबलेली असते. मी तरी हे अन्न कसे खाऊ असे दिनकरला म्हणते. तिकडे कला सुद्धा जेवलेली नसे. तुम्हीच मला सांगा की मला अन्न कसे गोड लागेल. आणि त्याच वेळी संगीता ही लगेच सोहमच्या मोबाईलवर कॉल करते, परंतु सोहम हा कलाजवळ उभा असतो आणि तो संगीताचा फोन बघून लगेच थोडासा बाजूला होतो आणि फोन उचलून हॅलो असे म्हणतो. तेव्हा संगीता म्हणते की सोहमराव, अहो मी संगीता बोलते, माझी कला कशी आहे असे विचार, तिकडची सर्व परिस्थिती ठीक आहे ना, माझी कला जेवली का असे विचारत असते. आणि तेवढ्यात कला ही सोहम जवळ येते आणि सोहमला विचारते की कोण आहे. तेव्हा सोहम थोडासा फोन बाजूला धरतो आणि संगीता
संगीता काकी असे म्हणते। तेव्हा कला म्हणते की काय माझी आई, मग तिला तू असे सांग की मी जेवण केले म्हणून, तिला असे सांग की माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे। तेव्हा सोहम लगेच संगीताला फोनवर सांगत असतो की कला वहिनी आता माझ्या समोरच उभी आहे आणि ती पोटभर जेवली सुद्धा आहे। तेव्हा संगीता तरी सुद्धा ओळखते आणि सोहमला फोनवर म्हणते की मला माहिती आहे की सोहमराव अहो ती जेवलेली नाही, तुमच्या समोर उभी आहे आणि तिनेच हे सांगण्यासाठी सांगितले असणार की ती जेवलेली आहे म्हणून। तेव्हा आता सोहमला नेमकं काय म्हणावे ते नाही समजत आणि संगीताने तर ओळखलेले असते की कलाने हे त्याला सांगण्यासाठी सांगितलेले असणार। तेव्हा सोहम म्हणतो की अहो संगीता काकी नाही हो, ती खरंच जेवलेली आहे, प्रसादाचे जेवण होते तेव्हा ती जेवली। तेव्हा संगीता म्हणते की सोहमराव जरा तुम्ही कलाला बोलण्यासाठी फोन देतात का? तेव्हा सोहम लगेच कलाकडे फोन बोलायला देतो। तेव्हा कला फोन घेते आणि आई बोल ना ग, तर कला खुश होत असते कारण आई बरोबर बोलत असते। तर संगीता खुश होऊन विचारते की अगं कला बाळा तू कशी आहेस, जेवण केले ना तू? तेव्हा कला सुद्धा खोटं बोलते की आई खरंच मी पोटभर जेवले, अगदी नक्की, तू माझी काळजी करू नको, तू अगोदर जेवलीस का ते मला सांग। तेव्हा संगीता म्हणते अगं तू जेवली की नाही हे समजल्याशिवाय आम्हाला घास गोड लागेल का? तेव्हा कला म्हणते की हो आई मी जेवले, नको काळजी करू, चल त्यामुळे आता माझ्याशी बोलता बोलता तू एक घास खाऊन घे। संगीताला असे वाटते की कला खरंच जेवलेली आहे म्हणून बोलता बोलता ती एक घास कलाला खाऊन दाखवते। तेव्हा संगीताला सुद्धा आनंद होतो आणि कलाला सुद्धा खूप आनंद होतो। तेव्हा सोहम कलाला म्हणतो वहिनी अगं तुझी सहनशक्ती खरंच सॉलिड आहे, कशी आहेस ग तू? तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी येते आणि सुद्धा थोडासा नाराज होतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये कला रात्रभर बाहेरच असते आणि रात्री ती उभी असताना तिला खूप थंडी वाजते, तर अद्वैत तिच्यासाठी शाल घेऊन येतो आणि कलाला देतो आणि कलाला म्हणतो की हे बघ तुझ्या जागी जर इतर कोणी असतं तर माणुसकीच्या नात्याने मी हे सर्व केलं असतं। कला मात्र रागाने अद्वैतला म्हणते की तुझ्या हातची एकही गोष्ट मला नकोय। तेव्हा अद्वैत रागाने ती शाल ते स्टूलवर ठेवतो आणि आतमध्ये निघून जातो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आबा हे खूप भडकतात कारण त्यांना फोनवर अशी बातमी ऐकायला येते। तर लगेच अद्वैत म्हणतो की आबा काय झाले? तर आबा लगेच सर्वांसमोर म्हणतात की घरची लक्ष्मी घराच्या बाहेर असताना असे काहीतरी विघटित घडणारच कारण आपल्या पिढीला आग लागली। ते ऐकून तर घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की आता तरी तू तुझे डोळे उघड आणि जा त्या घरच्या लक्ष्मीला म्हणजे कला सुनबाईला तू आतमध्ये घेऊन ये। तेव्हा अद्वैत लगेच धावतच जातो। तोपर्यंत कलाला तर चक्कर येत असते आणि ती खाली पडणार, तोच अद्वैत धावत येतो आणि कलाला धरतो आणि खरे असे म्हणून त्याला खरंच आपल्या चुकीचा खूप पश्चाताप होतो। आपण खूप मोठी चूक केली आहे त्याच्या लक्षात येते आणि शेवटी तो कलाला आता सर्वांसमोर घरात घेऊन येणार असतो आणि कलाची सर्वांसमोर तो माफी मागणार असतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।